अथ श्री साई सच्चरित अध्याय 33वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता नमो संत सज्जन, होता जयांचे कृपावलोकन, तात्काळ पातक पर्वत दहन, कलिमल क्षालन रोकडे। जयांच्या उपकारांच्या राशी, फिटतीन जन्म जन्मांतरासी, सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदायी। हे आपुले हे परावे, नाही जयांचे चित्तास ठावे, भेद भावावृत संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयांचे। पूर्वील अध्यायी जाहले श्रवण, गुरुगरिमेचे अंश निरूपण, आता ये अध्यायी श्रोतेजन, परिसाकी महिमान उदीचे। माग मागोनी दक्षिणा घेत, दीना दुबळ्यास धर्म करीत, उरल्याच्या मोळ्या खरीदीत, ढिगरी चवीत काष्ठांचे। तया शुष्क काष्ठांप्रत, सन्मुख धुनी माझी होमीत, तयांची राख होई जी अमित, उदिती ओपीत भक्तांस। शिर्डीहूनी गावी परतता, बाबांपाशी रजा मागता, उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे हे समस्ता भक्तास। किंबहुना आणा उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता, म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परताया उल्हासता वाटतसे। तैसेच शिर्डीत वास्तव्य असता, माध्यान्ही आणि सायं प्रातः, बाबा कोणासही उदी न देता, रिक्त हस्ता पाठवीत। हाच प्रत्यही होता क्रम, परी त्या उदीचा काय धर्म, मशिदीत धुनी का अविश्रम, का हा उपक्रम नित्याचा। विभूतिदानी मनोगत, बाबा काय सुचवीत, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राख हे निश्चित मनी उमजा। देह ही पंचभूतांचे काष्ठ, भोग भोगावया अवशिष्ट, भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ही राख। तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निश मजही जागृती, तदर्थ विभूती देतसे। अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत, याची खूणही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना। येथे नाही कोणी कुणाचे, दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायाचे, उदीही याचे स्मारक। उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य। देववेलती देऊनी दक्षिणा, साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा, कळतील आपणा हळूहळू। आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा। विवेक वैराग्यांची जोड, तीचही विभूती दक्षिणेची सांगड, बांधिल्या वीण भवनदीची थड, अति अवघड गाठावया। लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊनी विनत, जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा। मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मूठ मूठ रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत। प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्ठे निढळा फासीत, सवेची तो हस्त शिरी ठेवीत, कल्याण इच्छित भक्तांचे। रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा अबाधित वाटीत। संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान, येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा। कमलदल जल समान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून याचा त्यागा अभिमान, उदी प्रदान हे दावी। सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा, करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वा थारा उदित। उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, वाचारंभण विचार जगती,
मृत्तिके प्रतीती सत्यत्वे. स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता. त्यातील चुटका उदी पुरता, परिसिजे श्रोता सादरता. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी. लागता मनाची लहर, होऊन या हर्ष निर्भर. इतुकेच द्रुपद वरचेवर, अतिसुस्वर म्हणत ते. सारांश ही बाबांची धुनी, प्रसवली कितीक उदीच्या गोणी. नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी. परिसोनी उदीदान गुह्यार्थ, तैसाच परमार्थ आणि भावार्थ. पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ, योगक्षेमार्थ उदीचा. उदीपोटी हाही गुण, महती कैसी वाढेल यावीण. साई परमार्थ मार्गीचा धुरीण, स्वार्थ साधून परमार्थ दे. या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील असंख्याता. परी त्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तरता टाळावया. एकदा नारायण मोतीराम, जानी हे जयांचे उपनाम. ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम, वसतीचे स्थळ नाशिक. तैसेच बाबांचे आणिक भक्त, नामे रामचंद्र वामन मोडक. हे नारायणराव तयांचे सेवक, भक्त भाविक बाबांचे. सवे घेऊन मातोश्री ते, बाबा जै देहधारी होते. नारायणराव जाहले जाते, दर्शनाते बाबांच्या. तेव्हाच आपण होऊन ती ते, बाबांनी आधीच सुचविले होते. आता न येथून सेवा धर्माते, राहिला आमुते संबंध. पुरेही ताबेदारी आता, स्वतंत्र धंदा बरवा या परता. पुढे मग अल्पकाल जाता, दया भगवंता उपजली. सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था, स्थापिली स्वसत्ता तेथेच. नाम ठेविले आनंदाश्रम, त्यातची केले परिश्रम. दिवसेंदिवस वाढले नाम, जाहला आराम चित्ताला. पाहुनी ऐसी वार्ता घडली, निष्ठा साईपदी वाढली. ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता. प्रत्यया आली साईंची वाणी, श्रवणार्थिया जाहली कहाणी. प्रेम वाढले साई चरणी, अघटित करणी साईंची. बोलणे अवघे प्रथम पुरुषी, परी ते नित्य दुजियाविषी. लक्ष ठेवून देखणारासी, अहर्निशी प्रत्यय हा. पुढे जैसा जैसा अनुभव, वाढले भक्तिप्रेम वैभव. आणखी एक तयांचा अभिनव, भक्तिभाव परिसावा. असो एकदा एक दिवस, नारायणरावांचे मित्रास. जाहला एकाकी वृश्चिक दंश, वेदना विवश बहु झाला.